विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण टीईटीच्या विषयी त्याचप्रमाणे 2017ची जी भरती झालेली होती टेट त्याविषयी त्याचप्रमाणे टीईटीची जी 55 आणि 60चा जो मुद्दा आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे टेट 3 च्याबद्दल अपडेट घेणार आहे। त्याचप्रमाणे शिक्षण सेवक रद्दबद्दल देखील आज आपण माहिती करून घेणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला मुद्दा म्हणजे जे टीईटीचा मुद्दा होता तो बघा। तर टीईटीला बघा तामिळनाडूची जे सर्वोच्च न्यायालय आहे, तर तामिळनाडूमधील सर्वोच्च न्यायालयाने 55-60चा जो मुद्दा आहे म्हणजेच की काय मागासवर्गीयांना 55% आणि ओपनवाल्यांना 60% पाहिजे टीईटीसाठी 150 मार्कापैकी। तर तामिळनाडूच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील काय केलेलं आहे की निकालामध्ये 55% हे मागासवर्गीय मुलांच्या बाजूने लावलेला आहे निकाल। म्हणजे मागासवर्गीय मुलांना 55% असले तरी तो कसं त्या बाजूने निकाल लावलेला आहे। त्याचप्रमाणे म्हणजे 55% जर असेल मागासवर्गीयांना तर तो काय करू शकतो की ओपनची जागा देखील तो घेऊ शकतो। तर त्याचप्रमाणे बघा नुकतीच जी प्रसिद्ध झालेली आहे तर गुवाहाटीच्या उच्च न्यायालयामध्ये तर विकास शंकला जे जजमेंट त्यांच्या जजमेंटनुसार काय केलं आहे तर टीईटी ही आरक्षणात येत नाही। तर आरक्षण म्हणजे प्रवर्गातल्या आरक्षणात येत नाही तर ती टीईटी येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे टीईटी ही सूट आहे हे त्यांनी स्पष्ट करत मागासवर्गीयांच्या बाजूनच त्यांनी देखील निकाल लावलेला आहे। तर राजस्थानच्या देखील उच्च न्यायालयाने काय केलेलं आहे की टीईटी त्याचप्रमाणे नेट आणि सेट जी पात्रता परीक्षा आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की टीईटी नेट आणि सेट ही पात्रता परीक्षा आहे हे स्पष्ट केलेलं आहे त्यांनी। म्हणजेच की काय मेरिट लावलं जात नाही याच्यामध्ये, तर ही काय आहे पात्रता परीक्षा आहे, तुम्ही पात्र झालं पाहिजे टीईटी आणि नेट सेट ही असं राजस्थान उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाने देखील टीईटीच्या बाबत स्पष्ट केलेले आहे की टीईटीमध्ये आरक्षणात टीईटी ही सूट आहे तर आरक्षणात येत नाही अशा प्रकारे छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे केंद्रीय जी शिक्षक पात्रता आहे आपली CTET तर त्याच्यामध्ये देखील 55% हे मागासवर्गीयांना मागासवर्गीयाने असेल तर तो खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी देखील पात्र आहे असं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे CTET मध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे। पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की 55-60चा मुद्दा बघा, पण फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा तर 55% हे मागासवर्गीयांना आणि 60% हे ओपनवाल्यांना आहे। तर 55% मागासवर्गीयांच्यासाठी बघा, तर मागासवर्गीयांना ओपनच्या जागेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 60%च घेतले पाहिजे, तर हे फक्त महाराष्ट्रात आहे। तर यासाठी काही उमेदवार म्हणजेच की सुप्रीम कोर्टामध्ये देखील धाव घेतले जाणार आहेत। सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्यांनी ठोठवणार आहे जेणेकरून मागासवर्गीयांना 55%चीच अट ही ग्राह्य धरली पाहिजे ओपनच्या जागेसाठी। ही झाली टीईटीची म्हणजेच टीईटीच्या बाबत अपडेट। तर दुसरी जी माहिती आहे तर ती रयत बाबत आहेत बघा। तर रयतचे जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांचं बघा, रयतचे जे कॅन्डिडेट आहेत तर 1 वर्ष कालावधी होऊन देखील त्यांना अजूनही नियुक्ती दिलेली नाही आहे। तर काल त्यांची 4:30 वाजता रयतच्या याचिकेची सुनावणी होती बघा। तर त्यामध्ये 7 जानेवारी 2025ला माननीय उच्च न्यायालयाने काय होतं की रयत शिक्षण संस्थेला व राज्य शासनाला शपथपत्र दाखल करायला सांगितलेलं होतं की 7 जानेवारी 2025ला माननीय उच्च न्यायालयाने काय केले होते की रयत शिक्षण संस्था त्याचप्रमाणे शासन जे आपले सरकार राज्य शासन या दोघांना देखील काय केलं होतं की शपथपत्र दाखल करायला सांगितले होते। पण त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेने शपथपत्र दाखल केले, मात्र जे शासन आहे परंतु आपले जे राज्य शासन आहे राज्य शासनाचे जे मत मांडायचे होते त्याबाबत अद्यापही त्यांनी शपथपत्र दाखल केले नाही। मग त्यामुळे काय केलं गेलं की माननीय उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य शासनाला काय केलं की 7 मार्च 2025 म्हणजेच मार्च महिन्यातल्या 7 तारखेला शपथपत्र दाखल करण्यासाठी त्यांना तारीख सांगितलेली आहे की 7 मार्चपर्यंत तुम्ही राज्य शासनाने काय केलं पाहिजे की तुमचं मत इथं मांडलं पाहिजे किंवा तुम्ही शपथपत्र दाखल केलं पाहिजे। तर त्याचप्रमाणे त्यामुळे काय झालेलं आहे की रयत याचिकेची ही पुढील सुनावणी आता म्हणजे तारीख पे तारीख ठरलं बघा हे। तर पुढील सुनावणी ही 21 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता काय होणार आहे की माननीय उच्च न्यायालय म्हणजे मुंबई येथे ठेवले आहे।
तर पुढील तारीख त्यांना दिलेली आहे, तर 21 मार्च ही पुढच्या महिन्यात 21 मार्च दिलेली आहे 2025. तर माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे त्यांची सुनावणी ही ठेवलेली आहे. तर बघा 2017ची आपण अपडेट घेऊया. 2017ला जी टेट एक्झाम झालेली होती 2017वी, तर ती देखील भरती कशी अर्धवट राहिलेली होती. तर 2017च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या मधील जे अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेले उमेदवार होते, तर त्या संदर्भातील जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये जे शिफारस पात्र जे अभियोग्यताधारक होते, तर त्यांच्या उमेदवारांची यादीही लावली जाणार होती. पण त्याच्यावरती काय आलं होतं की स्टे आला होता. तर तो स्टे औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद उच्च न्यायालयाने म्हणजेच काल दुपारी 12 वाजता न्यायालयाने काय होतं त्याच्यावरचा स्टे उठवलेला आहे. मग त्यामुळे 2017ची शिक्षक भरतीचे मार्ग आता मोकळे झालेले आहेत. त्यामुळे जी शिफारस पात्र अभियोग्यताधारक आहेत, तर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आता लवकरात लवकर त्यांना नियुक्तीपत्र द्यावे. त्यामुळे पुढील यादी जी 2017च्या उर्वरित शिक्षक भरतीमधील जे माजी सैनिक आहेत, सैनिकांच्या जागा आहेत, त्याचप्रमाणे जी कन्वर्ट यादी आहे जाहीर करण्यासाठी त्यांना पसंतीक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा देखील सुरू करण्यात यावी. या संदर्भात आता काय केले जाणार आहे की राज्याचे जे आपले आयुक्त आहेत, तर माननीय सचिंद्र सिंह यांच्याकडे काय करणार आहेत की लवकरात लवकर 2017ची जी उर्वरित भरती आहे ती लवकरात लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा देखील केला जाणार आहे. त्यामुळे 2017चे जे कॅन्डिडेट आहेत, जे मला विचारत होते की 2017 बाबतचे, तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहेत बघा. त्याचप्रमाणे 2017ची जी अभियोग्यताधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे उर्वरित शिक्षक भरती, त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्थांच्या ज्या मुलाखतीस त्याचप्रमाणे पदभरती प्रक्रियेमध्ये यादीमध्ये निवड होऊन देखील 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती देऊन नियमित त्यांना वेतन श्रेणी सुरू करण्यासंदर्भात सर्वजण आपल्या स्तरावरती काय करणार आहे की शिक्षण अधिकारी व संचालक यांना आदेशित करणार आहेत. त्याचप्रमाणे याबाबत देखील पाठपुरावा चालू आहे. तर ही झाली 2017ची शिक्षक भरतीबाबत अपडेट. तर पुढील जी बातमी आहे ती बघा. तर काय आहे की जे आता संच मान्यता आहे 2024 आणि 25ची जी संच मान्यता आहे, त्यानुसार काय होणार आहे की शिक्षक अनेक शाळा काय राहणार आहे, शिक्षकांना म्हणजेच वंचित राहणार आहेत शाळा. तर बघा 2024 आणि 25ची संच मान्यता शिक्षण विभागाने जाहीर केलेली आहे. त्यानुसार 0 ते 20 संख्येची 0 पासून 20 संख्या असलेल्या पटसंख्येच्या शाळातील 6वी ते 8वीच्या वर्गांना 0 शिक्षक दर्शवण्यात आले आहे. मग 1 ते 20 संख्या किंवा 0 ते 20 संख्या पटसंख्या असल्या तरी तिथं काय केलेलं आहे की शिक्षकांची संख्या ही 0 दाखवलेली गेलेली आहे. म्हणजे एकही शिक्षक तिथं मिळणार नाही. त्यामुळे काय होणार आहे की राज्यभरात अशा शाळांचे प्रमाण हे 5 ते 6 हजार आहेत. म्हणजेच की काय 0 ते 20 पटसंख्या असलेले, म्हणजे ज्या ज्या वर्गात 20 पर्यंत मुलं आहेत शाळेमध्ये, पण तिथं एकही शिक्षक तिथं ग्राह्य धरला जाणार आहे. मग यामुळे काय होणार आहे की ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 5 ते 6 हजार 6,000च्या आत म्हणजे अशा शाळा आहेत की जिथे 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. मग त्या शाळांच्या मध्ये आता वर्ग पहिली ते काही शाळांच्या मध्ये काय आहेत तर वर्ग पहिली ते 7वी किंवा वर्ग पहिली ते 8वीसाठी केवळ 2च शिक्षक उपलब्ध आहेत. तर या संदर्भात काय केलेलं आहे की प्राथमिक शिक्षक संघाचे जे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत ते किरण पाटील यांनी यांनी सांगितलं आहे की शासनाने 15 मार्च 2024ला जो शासन निर्णय काढला होता, तर त्याला 0 ते 20 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर सेवानिवृत्त 7वी किंवा वर्ग पहिली ते 8वीसाठी केवळ 2 शिक्षक उपलब्ध असतील. प्राथमिक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने जी नेमणुकीचा निर्णय घेतला होता, तर तो काय केला होता, रद्द केला गेला. तर त्यानंतर काय केलं होतं की 15 सप्टेंबर 2024ची जी संच मान्यता करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तर शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर शासनाने काय केली होती की सदर निर्णयामध्ये दुरुस्ती करण्याचे ठरवले आणि जी कंत्राटी नियुक्त आहे, जी 15 मार्च 2024ला जी कंत्राटी शिक्षक भरती जी लागू केली होती, तर ती कंत्राटी निवृत्ती शिक्षक नेमणुकीचा शासन निर्णय काय केला गेला, रद्द केला गेला. परंतु 5 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाबाबत कुठलीही अजून पण दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे आता ती धोक्याची घंटा
आलेले आहे बघा. तर त्यामुळे काय होणार आहे की 1000 ते 1500 लोकसंख्येच्या गावातील 6वी ते 8वीच्या वर्गावर काय होणार आहे की खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार बघा. तर शिक्षकच मिळणार आहे तिथं. त्यामुळे पालकांच्या मध्ये अस्वस्थता देखील निर्माण झालेली आहे. या निर्णयाला शासनाने तातडीने काय केलं पाहिजे की सुधारणा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे थांबवले पाहिजे. तर अशी जी 0 ते 20 पटसंख्या असलेल्या ज्या शाळा होत्या तर त्या शाळेवरती एकही शिक्षक न रुजू झाल्यामुळे काय होणार आहे की 6वी ते 8वीचे शाळेवरती शिक्षक मिळणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शिक्षक मिळणार नाही आहे. अशा प्रकारे काय होणार आहे की शिक्षकांची संख्या देखील घटली जाणार आहे. त्यामुळे 2024 आणि 25ची जी संच मान्यता होणार आहे म्हणजे टेट 3 वरती देखील काय होतं ह्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा जो GR आहे तर तो GR रद्द झाला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे काही संघटनेकडून देखील अशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून हा GR रद्द झाला पाहिजे. जेणेकरून 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांच्यामध्ये एकही शिक्षक नसल्यामुळे काय होणार आहे की अतिरिक्त शिक्षक ठरणार आहेत. अतिरिक्त झाल्यामुळे तेच सामावून घेणार आहेत शिक्षक. त्यामुळे आता टेट 3साठी शिक्षकांची संख्या ही म्हणजे घटणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की हे जे GR आहे ते शासनाने काय केलं पाहिजे रद्द केलं पाहिजे. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाले पाहिजेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील नोकरी मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून भरपूर मुलं ही बेरोजगार आहेत. शिक्षक म्हणजे कितीतरी मुलं ही बेरोजगार आहेत. त्यामुळे काय होणार आहे की नुकसान होणार आहे. 1 ते 5ची देखील काय होणार आहे की अतिरिक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8च्या वर्गावर देखील काय होणार आहे की शिक्षक म्हणजे मिळणारच नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द केला पाहिजे. यासाठी सर्वांनी पाठपुरावा केला पाहिजे. तर पुढील जी आपण माहिती घेणार आहे तर शिक्षण सेवकाबद्दल बघा. तर शिक्षण सेवक हे जे पद आहे तर 3 वर्ष कालावधी शिक्षण सेवक म्हणून 3 वर्ष करावे लागते आणि त्याच्यानंतर काय होते की आपल्याला परमनंट शिक्षक म्हणून आपण रुजू होतो. तर काय झालेलं आहे की राज्यातील शिक्षण सेवक हा अन्यायकारक कालावधी रद्द करावा यासाठी काही संघटना हे प्रयत्न करत आहेत बघा. जर कालावधी रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास देखील विलंब होत असल्याचा त्यांचा अभ्यास करण्यासाठी एखादी समिती गठीत करावी आणि समिती अहवाल येईपर्यंत शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून किमान कालावधी कमी करावा. म्हणजे कालावधी तरी कमी करा, शिक्षण सेवकांचा कालावधी तरी कमी करा किंवा 3 वर्ष काय करा की पगारमध्ये वाढ करा, जेणेकरून मानधनात वाढ करा अशी त्यांची मागणी आहे बघा काही संघटनांची. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सेवकांनी शासनाकडे ही मागणी केलेली आहे. राज्यातील हजारो शिक्षक सेवकांच्या वेतन ह्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेली ही शिक्षण सेवक पद रद्द व्हावी याच्यासाठी अनेक संघटना कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद होणार असून आणि या परिषदेला शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे त्याचप्रमाणे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने काय केले आहे की शिक्षक भरती केलेली आहे, परंतु पहिले 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागते आणि या शिक्षकांना काय होते की तुटपुंज्या मानधनावरती काम करावे लागते. राज्यात 2000 साली शिक्षण सेवक हे पद काय झालं होतं सुरू करण्यात आले होतं. त्यावेळची जी परिस्थिती होती तर हे पद सुरू करण्यात आले होते, मात्र राज्याची परिस्थिती आता बदललेली आहे. त्यामुळे काय की इतर कोणत्याही राज्यात काय आहे की शिक्षण सेवक हे पद नाही आहे, पण फक्त महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक हे पद आहे. तर सन 2019 पासून आणि 2019 आणि 2024 झालेली जी शिक्षक भरती आहे तर शिक्षकांचे वय आता काय झालेलं आहे की सरासरी शिक्षक भरतीमध्ये जी मुलं आहेत त्यांचे 30+ किंवा काही जणांचे तर 35+ रनिंग आहेत काही मुलांचे. मग त्यामुळे काय झालेलं आहे की मुलांचे वय हे जास्त आहेत, मुलांचे 35+ आहे. त्यामुळे काय होते की आता एवढ्या तुटपुंज्या पगारावरती त्यांना ते घर संसार सांभाळणं परवडत नाही. त्यासाठी मुलांना जेणेकरून तुम्ही मानधन वाढवून द्या किंवा शिक्षण सेवक जो कालावधी आहे तो कमी करा अशी मागणी केली जात आहे. तर आज आपण TET त्याचप्रमाणे रयतबद्दल अपडेट घेतलेले आहे, त्याचप्रमाणे टेट 3बद्दल माहिती घेतलेली आहे, तसेच शिक्षक सेवक पद रद्दबाबत देखील आपण अपडेट घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे शिक्षक भरतीविषयी नवनवीन माहितींसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.